शिवाय शुभम शुभम करो शिव जो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। भवानी शंकरं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्रान्तिना न पश्यन्ति सिद्धस्वार्थस्थमीश्वरम्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। जय श्री भोलानाथ भगवान की, श्री गणेश्वर भगवान की, पशुपतिनाथ भगवान की। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरणालय भक्त वांशित कल्पतरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री रामचंद्र भगवान जगत नंदिनी जगत वंदनी माता सीताजी जगताधार सर्वेश्वर सरकार सगुण साकार निर्गुण निराकार देवांचे देव श्री महादेव श्री पार्वती मैया लीला पुरुषोत्तम जगताधार सर्वेश्वर सरकार श्री कृष्णचंद्रजी भगवान वृषभानु दुलारी श्री राधारानी सरकार कली पावन अवतार श्री वेदव्याजी महाराज पवनात्मक श्री हनुमानजी महाराज कथेमध्ये उपस्थित सर्व भक्त भाविक जन बालगोपाल सर्वांच्या चरणी हृदयातून सत्सत नमन। भगवंताच्या असीम कृपेने संतांच्या पावन आशीर्वादाने आज या श्री शिव महापुराण महायज्ञाचा महापुराणाचा पंचम दिवस प्रारंभ होतो। गेले 4 दिवस झाले आपण हा सत्संग श्रवण करत आहोत। या सत्संगाच्या श्रवणासोबत मनन होणं फार महत्वाचं आहे। ही कथा लक्ष देऊन श्रवण करणं फार महत्वाची आहे। पहा, कथा 9 दिवसांची आहे, इतरत्र कथा 7 दिवसांची असते। 7 दिवसांची कथा असेल
तर शिवपार्वती विवाह हा चतुर्थ दिवशी आपण करतो. 9 दिवसांची कथा आहे, तर शिवपार्वती विवाह आपण 5व्या दिवशी करत आहोत. मग जर शिवांची कथा आहे तर एक अर्थाने विचार करायला गेला तर शिवपार्वती विवाह पहिल्याच दिवशी व्हायला पाहिजे, परंतु 5व्या दिवशी होतो. कशामुळे बरं? त्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे. कारण शिवपार्वती विवाह हे काही साधारण बंद पडले, हा एक जीव आणि एक शिवाचा विवाह आहे. 5व्या दिवशी शिवविवाह ऐकतो आपण. 5व्या दिवसापर्यंत आपलं अंतःकरण ती कथा ती शिवांना हृदयामध्ये बसवण्याकरिता तयार होत असत. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, पहिल्या दिवशी हे पात्र पहिलं आपल्याला शुद्ध करायचं आहे, हे मन शुद्ध करायचं आहे. जेव्हा मन शुद्ध करू तेव्हा त्या शिवांशी त्या भक्तीशी आपला विवाह होणार आहे. त्यामुळे 5व्या दिवशी विवाह, त्या शिवांचं इतकं भजन करायचं, इतकं भजन करायचं की ते शिव ते तत्व आपल्या हृदयामध्ये बसावं, चित्तामध्ये चिटकून बसावं. कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या दुसऱ्या दिवशी थोडे गोंधळून गेली होती, पण थोडेसे समजून सांगितले, एकदम व्यवस्थित सगळं छान अगदी केलेलं आहे. सांगतात ती गोपी यमुनेच्या किनाऱ्यावरती ध्यान लावून बसलेली होती. नारदजींनी विचार केला, अरे जे तत्व प्राप्त करण्याकरिता साधू संत ध्यान लावून बसतात ते तत्व तो कृष्ण यांच्यामध्ये खेळत आहे, आणि गोपी नेमकं ध्यान कुणाचं करत असावी? लक्ष देऊ नाही का बरं? उद्या आले विचारणार. ते नारदजी ते गोपीच्या जवळ गेले आणि जवळ जाऊन विचारायला लागले, का ग गोपी, ते कृष्ण तत्व ते भगवंताचं सुंदर तत्व तुमच्या समोर खेळते, तुमचा माकर चोरून खाते, तू नेमकी ध्यान कोणाचं करते? तिनं सांगितलं, देवा नारदजी, त्या कृष्णाला हृदयामध्ये आणण्यासाठी ध्यान नाही करत, त्याला हृदयातून काढण्यासाठी ध्यान करते. म्हणजे कशामुळे ग गोपी, तो कोणाच्या सहजासहजी हृदयात येत नाही, आणि तो आलाय तुझ्या, तो तुला काढायचा कशामुळे? त्या गोपींना सांगितलं, काय सांगू नारदजी, जीवन जगायचं अवघड केलं त्या कन्हैयानं. तुम्हाला सांगते, काल माझ्या सासूने मला सांगितलं, जा जरा यमुनेवरती जरा पाण्याची घागर भरून घेऊन ये. गेले मी घागर आणायला, एक घागर घेतली, भरून डोक्यावरती ठेवली, दुसरी घेऊन कमरेवरती ठेवणार, थोडी जड झाली. तेवढ्यात कुठून कसा तो कन्हैया तिथं आला आणि म्हटला, का ग गोपी, जरा मदत करू का? मला बरं झालं कन्हैया आला, जरा कर बरं मदत माझी. मदतीसाठी कन्हैयाच्या हातामध्ये जशी घागर दिली, एका क्षणामध्ये घागर खाली पडली आणि फुटली. तेव्हा नारदजी माझ्या लक्षात आलं की हा कुठला कोण कन्हैया नव्हता, हा फक्त आणि फक्त माझ्या चित्ताचा भ्रम होता, हा कन्हैयाचा नव्हता. एवढंच नाही नारदजी, अहो तुम्हाला सांगते, काल माझ्या सासूनं मला तांदूळ दिसायला सांगितले, खडे काढ म्हणली तांदळातले. जेव्हा मी खडे काढायला गेले तांदळातले, कुठून कसा कन्हैया तिथे आला आणि आल्याच्या नंतर माझ्याशी गप्पा मारायला लागला. तुम्हाला सांगते नारदजी, वाटीभर तांदळ मी दिवसभर निवडत होते. लक्ष आहे ना? कन्हैयानं दिवसभर माझ्याशी गप्पा मारल्या, एवढ्या गप्पा मारल्या, शेवटी तांदळामध्ये बघते तर काय, सासूने आवाज दिला, अगं दिवसभर तांदळाची खडे निसतील झाली की नाही अजून? तेव्हा मी शुद्धीवरती आले आणि तेव्हा बघितलं, ताटामध्ये फक्त आणि फक्त खडे झाले होते, सगळे तांदूळ बाहेर फेकून गेलेले होते नारदजी. असा कन्हैया चित्तामध्ये बसला की कुठेही तो दिसतोय. जेव्हा सासूने आवाज दिला तेव्हा लक्षात आलं, हा कुठला कन्हैया नव्हता, फक्त आणि फक्त माझ्या चित्ताचा भ्रम होता. त्याच्यामुळे नारदजी, त्या कन्हैयाला मला चित्तामध्ये बोलवायचं नाही, त्याला काढायचं आहे. सांगतात नारदजींनी त्या गोपिकेची चरण पकडले, दर्शन घेतलं. अगं गोपिका, धन्य आहेस तू. जेव्हा पूतना सुद्धा देवाला विष मागायला आली होती, देवाने स्तनाला पकडलं होतं, तेव्हा पूतना म्हणली होती, अगं तेव्हा पुत्रा म्हणत होती, अरे सोड बालका सोड. देवा म्हणले होते, हे बघ, एक तर आम्ही कोणाला सहजासहजी पकडत नाही, पकडत ना सोडत नाही. भगवंत सहजासहजी भक्ताला कधी धरत नाही, पण धरलं तर सोडतही नाही. तसा तो शिव ते शिव तत्व चित्तामध्ये बसावं. असं
मुखामध्ये बसावं, उठता बसता मुखातून शिव 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 राम कृष्ण एवढंच निघावं. या आजच्या कथेमध्ये प्रवेश करूया. त्यापूर्वी मनवाणी पवित्र करत भगवंताचं भजन करूया. पहा, जेव्हा आपण भगवंताचं भजन करतो, भजन म्हणत असताना जेव्हा वाद्य वाजतं, आपण भजन म्हणतो तेव्हा हाताने टाळी वाजणं फार महत्वाचं आहे की नाही. काही काही लोक भजन सुरू झालं तरी शांत बसल्याचं टाळी नाही वाजवत. पण सप्ताह असो अथवा देवाचं कार्य असो, त्या कार्यामध्ये टाळी वाजवायला लक्ष भूमिका, टाळी वाजवायला आणि वर्गणी द्यायला कधीच मागं पुढे बघायचं नाही. टाळी वाजवायला आणि वर्गणी द्यायला हात आकडताच घ्यायचा नाही. कारण इथं जेवढे टाळे द्याल, एवढे वर्गणी द्याल, देवाची नावी काहीतरी कराल, तेवढेच जास्त तुमच्या पदरात पडणार आहे. टाळी वाजून भेटणारा पुण्य असो किंवा धनदान केल्याच्या नंतर तुमच्या घरात येणारी दौलत असो, कमीच पडणार नाही. त्याच्यामुळे भरभरून टाळ्या वाजवायचे भजन सुरू असताना. बघा, टाळी का वाजवायची मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, जरा आज सांगून देते. आज तसं पहिल्या दिवशीपेक्षा आपण जास्त मंडळी आहोत, आहे की नाही. तुम्ही तर आहातच जास्त संख्या. मला परमेश्वर महाराजांनी काल सांगितलं की ताई, आमच्या 3 वर्ष कथेमध्ये थोडे लोक आम्हाला कमीच होते, परंतु तुमच्यामुळे आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून प्रतिसाद खूप चांगला भेटलेला आहे. आणि खरोखर माझे अहोभाग्य आहे, पशुपतीनाथांच्या सानिध्यामध्ये मला हे करायला भेटत आहे, आपल्याला भजन करायला भेटत आहे, आपलेही अहोभाग्य आहे. आणि त्याचबरोबर युट्यूबला सुद्धा आपण कथा लाईव्ह केलेली आहे. त्याच्यामुळे युट्यूब वरून सुद्धा आपल्याकडे 2 ते 3 हजार मंडळी रोज जुळले जात आहे कथेला. त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही भजन सुरू असताना तुम्ही टाळी वाजवा, कारण टाळी वाजवलेली कधी व्हायला जात नाही. या भजनामध्ये प्रवेश करूया. टाळी वाजणं महत्वाचे आहे भजनामध्ये. अगोदर नका वाजवू, भजनामध्ये वाजवा फक्त, अगोदर नको. भजनामध्ये वाजवावी कशामुळे थोडक्यात सांगते तुम्हाला. याच्याकरिता कळत न कळत आपल्या हातून पाप घडत असतं बघा. आणि जे आपल्या हातून पाप घडतात त्याच्या पापाची पक्षी आपल्या डोक्यावरती फिरत असतात. कुठे फिरत असतात? कुठे? बोला बोला बोला. कुठे? डोक्यावरती फिरत असतात. आता सांगतात ते जे डोक्यावरती फिरत असणारे पापाचे पक्षी आहेत, जेव्हा हाताने अशी विठ्ठल नामाची, शिव नामाची, कृष्ण नामाची टाळी वाजते, ते बापाचे पक्षी उडून जातात. मग एका अतिशहाण्याने विचारलं उडून जातात, बसतात कुठे? मग म्हणले जे टाळी नाही वाजवतात त्याच्या डोक्यावरच जाऊन बसतात. त्याच्यामुळे याची त्याची पक्षी घेऊन जायचे नाही. आपापली पक्षी आपापली उडून लावा आणि कोणाची बसू देऊ नका, आहे की नाही. त्याच्यामुळे या सुंदर असं कथेमध्ये प्रवेश करूया. त्यापूर्वी सुंदर असं शिवांचं नामस्मरण करत नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः
मी पुढे म्हणत आहे, सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं, आवाज आला पाहिजे. इकडे इकडे पाठीमागे बसलेली इकडे सुद्धा सगळ्यांनी अगदी जोरात छान पंचाक्षर मंत्राचा जाप माझ्या पाठीमागे सुंदर झालं. हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
विष्णु भोलेनाथ भगवान आज के आनंद की श्री शिव महापुराण की श्री सद्गुरुदेव भगवान की श्री पशुपतिनाथ भगवान की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। या भगवंताच्या आजच्या या मंगलमयी कथेमध्ये प्रवेश करूया। त्यापूर्वी काय 5 वेळा श्री शिवाय नमस्तुमीचा जाप करून घेऊया, नंतर लगेच तुमचा गृहपाठ सुरू करूया, हे की नाही? तोपर्यंत थोडस मननही होईल तुमचं छान। चला सगळ्यांनी हात जोडायचे आहे माझ्यासोबत, छान श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करा। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। भोला सब दुख काटो भार, ओ भोला सब दुख काटो शिव शंकर तेरी माला तेरी माला भोला सब दुख काटो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। या सर्वांनी तनाने आणि मनाने कथेमध्ये प्रवेश करत, गोंधळ न घालत बसण्याची व्यवस्था काय असेल ती करून घ्या 5 मिनिटांमध्ये, नंतर कथेमध्ये व्यत्यय नको। श्राप देऊन रामाचा अवतार घेतला आहे की नाही? श्राप दिला होता काय? जसं मला श्रीविराहामध्ये भटकवलं त्याचप्रमाणे तुम्हालाही श्रीविराहामध्ये भटकावं लागेल, आणि जे वानराचं रूप मला देऊन माझी चेष्टा तुम्ही केली त्याच वानरांची मदत तुम्हाला घ्यावी। कशा प्रकारची देवीची आराधना करावी आणि देवीची आराधना करताना काय करू नये असं मी सांगितलं। काय करू नये? मांसाहार, लक्षात ठेवलं ना? हा चला, मला आज फार एक आनंदाची गोष्ट वाटली। एक दर्शनाला इथे आल्याच्या नंतर एक माता माऊली माझ्याकडे आली आणि मला म्हटली मला माळ घालायची। कोण होते ते मला माहिती नाही, पण बस जर आपल्या कथेमधून जर एखाद्याच्याही मनामध्ये परिवर्तन होते, जर 50% झालं तर खूप अतिउत्तम। पण चला, एवढं काळ कथा सांगितल्याच्या नंतर एक तरी म्हटलं माळ घालायची, ही माझ्या कथेची सार्थकता आहे। माझी कथा सार्थक झाली, कारण जर आपल्याला बघून असं वाटतं की चला आपणही सात्विक आहाराकडे जावं, आपणही परमार्थाकडे जावं, आणि ही पहिली पायरी आहे भगवंताकडे जाण्याच्या रस्त्याचा पहिला टप्पा हाच आहे। खरंच फार आनंद वाटला। त्या माता मौलीने सांगितलं की ताई मला माळ घालायची आहे, कधी घालू?
म्हणलं कथा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परिधान करते. कशा प्रकारे देवी आईनं वचन दिलं, मी तुझ्या घरामध्ये जन्म घेईल. दक्ष प्रजापतीच्या घरामध्ये जन्म घेतला. सांगितलं होतं ज्यावेळी माझ्या पतीचा अनादर करशील त्यावेळी तुझ्या घरात मी थांबणार नाही. त्याचप्रमाणे ज्यावेळी दक्षानं भोलेनाथांचा अनादर केला त्यावेळी दक्षाचं घर सोडलं आणि सती मातीनं जो देह दक्षाकडून भेटलेला होता तो देह वडिलांच्याच यज्ञामध्ये त्याग केला. आता सुंदर अशी श्री शिव महापुराणामध्ये पंचाक्षर मंत्राची चर्चा सांगितली. सांगतात उपमन्यू ऋषींची आणि भगवान श्री कृष्णांची ही चर्चा आहे. कारण सांगतात ज्याप्रमाणे प्रभू शिव प्रभू रामांचं निरंतर भजन करतात, राम 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 म्हणत राहतात, त्याप्रमाणे भगवान राम आणि भगवान कृष्ण सुद्धा नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जाप करतात. सांगतात महत्वाचा शिवांचा मंत्र नमः शिवाय असा आहे. परंतु त्याच्या समोर जेव्हा आपण ओम जोडतो, प्रणवाक्षर जोडतो, आणि ते प्रणव फार महत्वाचं आहे. कारण कुठलाच मंत्र ओम शिवाय पूर्ण होत नाही. पंचाक्षर मंत्र असेल, महामृत्युंजय मंत्र असेल, कुठलाही मंत्र असो, ओम प्रणव शिवाय तो पूर्ण होत नाही. जेव्हा नमः शिवाय मध्ये ओम जोडलं जातं तेव्हा तो षडाक्षर मंत्र होतो. परंतु महत्वाचा तो पंचाक्षर मंत्र आहे, नमः शिवाय. पंचाक्षर मंत्राची महिमा सांगताना उपमन्यू ऋषी भगवान श्री कृष्णाला फार सुंदर म्हणतात. पंचाक्षरस्य महात्म्यं वर्षकोटिशतेरपि अशक्यं विस्तरा कर्तुं तस्मात् संक्षेपतः शृणु. सांगितलं हा जो पंचाक्षर मंत्र आहे ना, याचं महात्म्य किती सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. सांगतात बाकीचे कुठलेही मंत्र आपण कितीही जाप केला तरीही त्यानं तो मंत्र सिद्ध नाही होत, कितीही कोटी केला. परंतु ज्यानं नमः शिवायचा पंचाक्षर मंत्राचा एक वेळा जरी जाप केला तरी त्याला कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. नमः शिवाय मंत्राचा जाप करावा. सांगतात तो सहजही केला या मंचावरून, व्यासगादीवरून अपवित्र एखादी गोष्टीचा, कितीही मोठी अपवित्र गोष्टीचा उल्लेख करता येत नाही. परंतु सांगतात की अपवित्र गोष्ट करताना सुद्धा हा मंत्र जर मुखातून निघला किंवा कानावरती पडला तर तो पुण्यच देणार आहे. सांगतात कोटी यज्ञ करणं आपल्याच्याने शक्य नाही, परंतु तोच नमः शिवायचा मंत्र जर जाप केला, ते शिवतत्वाचा जर जाप केला तर ते पुण्य अगणित आहे, त्या पुण्याची गणनाच नाही. सांगतात कुठलाही देव पाहिला तरी प्रत्येक देव विष्णू पासून ब्रह्मापासून 33 कोटी देवांपर्यंत सर्वजण पंचाक्षर मंत्राचाच जाप करतात. फार सुंदर सांगितलं बघा. वेदे शिवागमे जातं मोदयत षडमक्षरः सर्वेषां शिवभक्तानां शेषार्थ प्रसादतः. सांगतात जो पंचाक्षर मंत्राचा जाप करतो, साक्षात पंचाक्षर मंत्र हा शिवांचा आपल्याला भेटलेला प्रसाद आहे. कारण नमः शिवाय हा मंत्र साक्षात शिवांच्या मुखातून निघलेला आहे. त्याच्यामुळे जो मंत्र अद्याप असा एकही मंत्र नाही जो देवाच्या मुखातून निघलेला असावा, परंतु पंचाक्षर मंत्र नमः शिवाय हा मंत्र साक्षात शिवांच्या मुखातून निघलेला आहे. ज्याचा जप साक्षात विष्णू करतात, त्याच्यामुळे त्या जपाचा उल्लेख आणि तो मंत्रोच्चार आपल्या मुखातून वारंवार व्हावा. सगळ्यात महत्वाचे श्री शिव महापुराणामध्ये 2 मंत्र सांगितले. एक तर आहे हा पंचाक्षर मंत्र किंवा ज्याला तुम्ही षडाक्षर मंत्र म्हणा, नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय, आणि दुसरा श्री शिवाय नमस्तुभ्यं. जेव्हा भगवंताच्या पूजेकरिता जातो तेव्हा हे 2 मंत्राचा जाप आपल्या मुखातून होणं फार महत्वाचं आहे.
आपण जर काही गोष्टी करत असू, आपल्या मुखातून जर नाम घेणं शक्य नसेल तर सरळ नमः शिवायचा मंत्र आजकाल आपल्याकडे मोबाईल आहे की नाही, ही सुविधा फार चांगली झालेली आहे. आपल्याला चांगलाही उपयोग आहे, वाईटही आहे, परंतु आपण चांगलं करा. निरंतर कानाजवळ तो मंत्र लावून ठेवा, किंवा तो कानावर तरी पडावा. कारण सगळ्यात मोठी भक्ती मी जसं तुम्हाला सांगितलं, श्रवण ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. श्रवणासारखी मोठी भक्ती कोणती नाही. ते श्रवण करा, पंचाक्षर मंत्र श्रवण करा. पंचाक्षर मंत्राचं वर्णन भगवान श्रीकृष्णांना उपमन्यू ऋषींनी सांगितलं. काय महत्व आहे सांगतात. शिवांची कथा अशी आहे, शिवांचं महत्व असं आहे की ती कथा ऐकण्याचं लालच भगवान श्रीकृष्णांच्या मनात सुद्धा आहे. कथा ऐकण्यासाठी सांगतात, मनुष्य बाकी गोष्टींसाठी लालची असूच नाही, पण कथा ऐकण्यासाठी, देवाचं भजन ऐकण्यासाठी नेहमीच लालची असावं, रसिक असावं. जिथे आपल्याला समजावं देवाची कथा आहे, भजन आहे, तिथे उठून रात्री अपरात्री जावं. जेव्हा आपल्याला समजतं की देवाची कथा इथे आहे, ऐकावी. कारण ती देवाची कथा ते शिव महापुराण सहज ऐकायला भेटत नाही. ते जर आपल्याला भेटते तर भरभरून श्रवण करा. या ग्रंथाच्या सानिध्यामध्ये जितकं राहता येईल तेवढं राहावं. कारण महाराज शिवांची कृपा साधारण नाही. इथे जे आज ठिकाणी गावामध्येच तुमच्या लोकांना, कितीतरी लोकांना प्रचिती आलेली आहे. श्री पशुपतीनाथांची तर आलेलीच आहे. काल मला मंत्री काकांनी सांगितलं की ताई, माझ्यावरती अशी परिस्थिती आली होती की मला बेडवरचं उठता येत नव्हतं, परंतु माझ्या मुलानं देवाला आराधना केली, देवाला म्हटलं, आणि मी सुद्धा विनंती केली पशुपतीनाथांना, आणि पशुपतीनाथाची एवढी कृपा झाली की मला ऑपरेशन करायची वेळच आली नाही. सांगतात त्या शिवांची कृपा कशी, कधी, कुठे होईल सांगता येत नाही. हे नमः शिवाय मंत्र इथे एक जाप केलाय ना, त्याचं फळ देव कुठे जाऊन कधी देईल सांगता येणार नाही. त्याच्यामुळे भरभरून भजन करा, भरभरून नमः शिवायचा जाप करा. सांगतात भगवान श्रीकृष्ण जे देवाची महती ऐकतात, जी महती गातात, सांगतात त्यांचं सुद्धा दर्शन करण्याची लालसा शिवांच्या मनामध्ये होती. बर का, फार सुंदर छान एक कथा सांगतात. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, कोणाचा जन्म झाला होता लक्ष आहे ना सगळ्यांचं? मागे झोपल्या की काय आहेत ना, लक्ष देऊ नाही का? बरं, महत्वाचं आहे फार. त्याच्यात तुम्ही झोपणार नाही बरं का. हा, आणि कसं तुमचे सगळ्यांचे चेहरे इतके प्रफुल्लित दिसतात, इतके टवटवीत दिसतात की ते बघून मला फार आनंद वाटतो कथा सांगण्यासाठी. कारण असं आहे, जेव्हा आपण कथेकरिता येतो काळजीत तर बसूच नाही, चिंतेत तर बसूच नाही. आणि माणसाला दुःखी जर व्हायचं म्हटलं तर काही कारण लागत नाही बघा, आहे की नाही? पुढे जर चलत चलत आपल्याला म्हणलं इथं कशा बरोबर बस खाली, एवढं म्हणू ते लगेच आपलं मन दुःखी होत आहे. आपल्याला दुःखी व्हायला काही कारणच लागत नाही, आहे की नाही? त्याच्यामुळे दुःखी व्हायला कारण नाही शोधायचं, आणि सुखी व्हायला शोधायचं नाही. काही मनामध्ये आणायचं, आनंदी व्हायचं. हा असं आहे. एका घरातून रोज मोठ्या मोठ्याने हसायचा आवाज यायचा. कशाचा आवाज यायचा? लक्ष आहे ना सगळ्यांचं? लक्ष देऊ नाही खबर. सांगतात एका घरातून मोठ्या मोठ्याने रोज हसायचा आवाज यायचा. तिथल्या गावातले सगळे लोक शॉक मध्ये असायचे की आपल्या घरात रोज रडापडी सुरू आहे, धिंगाणा सुरू आहे, काही ना काही भांडण सुरू आहे. यांच्या घरात असं काय असावं की रोजच हसते? त्यातल्या एका माणसानं जाऊन विचारलंच, का रे बाबा तुझ्या घरात रोज इतका हसण्याचा आवाज येतो मोठ्या मोठ्याने, काय कारण? त्यानं सांगितलं, माझी पत्नी मला रोज चापलेनं मारते. काय करते? लक्ष आहे सगळ्याचं? तुम्ही असं नाहीत ना? हा, तुम्ही गुन्हाच्या दिसण्यावरूनच दिसतात. त्याने सांगितलं, माझी पत्नी रोज मला चपलेनं मारते, आणि तिनं मला चपलेनं मारलं की असं आहे आमच्या दोघांचं. तिने मला बरोबर नियम चपलीचा मारला, मला बरोबर नियम लागले की आनंदीत होऊन ती हसते, आणि नियम चुकला की आनंदीत होऊन मी हसतो. असं हसी खुशी आमचं आयुष्य सुरू आहे. आनंदी राहायचं जर म्हटलं, खुश राहायचं जर म्हटलं, तर आपल्याला काही कारण शोधायचंच नाही, काही शोधायचं, आनंदी व्हायचं.
तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे उमानाथ तुम्हारी उमानाथ तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे उमानाथ तुम्हारी जय होवे शंभुनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे। महाकाल तुम्हारी जय होवे विश्वनाथ तुम्हारी जय होवे महाकाल तुम्हारी जय होवे विश्वनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे। वैश्व पशुपतिनाथ भगवान की आज के आनंद की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। सांगतात जे भोले बाबा कन्हैयाचं भजन करतात रामाचं भजन करतात सांगतात ज्यावेळी देवाचा जन्म झाला कन्हैयाचा जन्म झाला कन्हैयाचा जन्म कुठे झाला होता आहेत ना सगळे कुठे झाला होता कन्हैयाचा जन्म कृष्णाचा जन्म मथुरेमध्ये कुठे नेलं कुठे नेलं गोकुळाला हे नेलं ना हा बोला की हा बोलत चला जरा मध्ये मध्ये बोलत चला असं आहे आपल्याला थोडा वेळ भेटला की पहिली शेजारीन जाता तुम्ही बोलायला है की नाही पहिली शेजारीन काय करू तुमचं तुम्हाला जसं सांगितलं मी कालपासूनच पहिल्या दिवशीपासून शेजारीनले वाईट हा गीता आला की असं भावकीवर कसा वाद असते तुमचा कट्ट एकमेकाचे तोड बघत नाही काय काय ठिकाणी है की नाही तसा वाद असा धरायचं इथं आलं की शेजारीकडे हा कारण जसं तुम्हाला सांगितलं शेजारी चांगली असेल तर चांगलं आहे तुमचं हे की नाही जर खरंच चांगली असेल तर कधी एक शब्द बोलणार नाही तुम्हाला शेजारीची परीक्षा घ्यायची का आज घ्या जर तुम्हाला बोलली तर समजायचं चांगली नाही तुम्ही म्हणता काय लावायला करायला आमच्या असं आहे बघा तुमच्यामुळे शेजाऱ्याला तुम्ही सांगायचं माझ्याशी बोलू नको कशामुळे कारण तुमचं पुण्य तिच्या पत्रात जाईल मग है की नाही शेजारी सगळं डबल भेटेल कालच्यासारखं कसं आहे बघा चांगली जर शेजारी नसेल तर ती तुम्हाला होऊनच मिळेल की माझ्याशी बोलू नको बाई है की नाही कथेमध्ये आणि असे शेजारीन अशीच असावी की जिनं भजनाला घेऊन जावं आल्याच्या नंतर जिनं आपल्याशी बोलू नये तरच तुमचं काहीतरी कल्याण आहे की नाही नाहीतर काही काही लोकांचे शेजारी इतक्या खतरनाक असतात इतक्या खतरनाक की देवदेवाचा जरा नाद नसतो काही काहीच्या शेजारीला बर का अशी जर तुमच्यासारखी लई चांगली बाई होती तिला फार नाद शिवकथेचा देवळात जायचा शिवालयात जायचा पण तिच्या शेजारीला नादच नव्हता जरा नाद नव्हता तिनं विचार केला मी जर देवाकडे गेले मेल्याच्या नंतर तिने देवदेव इतका केला होता की तिला माहिती होतं की मी जाणारच आहे देवाकडे गेलं देव मला म्हणे तू इतकी देवदेव करत होती शेजारणीने एकदा नाव घेतलं नाही तू केलं काय आता परत म्हणली शेजारणीला थोडं देवदेवला लावतेच म्हणली बाई आता तुमच्यासारखी होती लय चांगली आता तिने शेजारणीला म्हणली हिना कधी तीर्थाटन केलं नाही कधी विठ्ठलाचं नाव घेतलं नाही कधी देव बघितला नाही हिला पंढरपूरलाच घेऊन जाते म्हणली आता कुठे घेऊन जाते पंढरपूरला डायरेक्ट शेजारणीला म्हणली बाई ग मला जर गावात जायचं होतं येते सोबत
आता तिच्या मला तिला जर म्हणलं पंढरपूरला चल तर यायची नाही, काहीला देव पटतच नव्हता. ती म्हणली होय का कोणी सोबतच नाही चल ना. आणि तिनं गाडी भेटेना करू तिला पंढरपूर चलतच नेली. कशी नेली? चलतच. ती जशी गेली पंढरपूरला शेजारणीनं जसं विठ्ठलाचं मंदिर बघितलं तंतनच करायला लागली. म्हणली याच्या दारात आत्तापर्यंत आली नव्हती मी, कसं आणलंस तुम्हाला? नाद बाबा फार सुंदर सांगतो बघा प्रभात. या शेजारणीनं आणि या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं संतात कुठे गेली? डायरेक्ट पंढरपूरला नेली. विठोबाच्या दारातच उभा केली. पण चलत नेली होती, चलत नेऊ बिना चपलाचीच नेली तिनं. पंढरीची वाट लई द्वार, चालून रे माझ्या पायाला फोड. अगं पंढरीला तर नेलंस तू मला, पण बिना चपलाच कसं नेलंस? आणि अशी बिना चपलाची नेली होती. सारे खडे रुतले होते, सारे काटे रुतले होते. ती म्हणली अगं बाई तू नेलं तर नेलं, सगळे पायाला माझे फोडच आणले. पंढरीची वाट लई द्वार, आणि चालता चालता पायाला आले फोड. आणि या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, बया बया दृष्टांत संपला. भावार्थ काय? शेजारणीशी बोलायचं नाही. हा इथं फक्त माझ्याशीच बोलायचं आल्याच्या नंतर. चला सांगा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेमध्ये. त्याच्यानंतर कुठे आणलं? गोकुळाला आणण्यात आलं. सांगतात जेव्हा गोकुळाला जन्मोत्सव साजरा होत होता भगवान श्रीकृष्णांचा, एवढा आनंदामध्ये गोकुळामध्ये उत्सव साजरा होत होता. आणि सांगतात त्या उत्सवामध्ये सगळेजण आले, सगळेजण बघून गेले देवाला. परंतु भोले बाबाच्या मनामध्ये इच्छा झाली की मी माझ्या देवाचं बालपणातलं दर्शन घ्यावं. कसे दिसत असावे माझे देव? माझ्या देवानं जन्म घेतलाय, माझ्या कन्हैयानं माझ्या रामानं जन्म घेतलेला आहे. मला माझ्या देवाला बघायचं आहे. देवाच्या दर्शनाची इच्छा झाली. आणि सांगतात भोले बाबा आता राहावे ना गेलं. पार्वती मैयाला म्हणायला लागले, पार्वती अगं माझी इच्छा आहे की मी जावं आणि कन्हैयाचं जाऊन दर्शन घ्यावं, माझ्या देवाचं दर्शन घ्यावं. सांगितलं देवा अहो तुमच्या गळ्यामध्ये साप, असा विचित्र तुमचं स्वरूप आहे, अवतार आहे. कोणती आई तिच्या लेकराच्या जवळ असा बाबा येऊ दे? सांगा बरं तुम्ही. ते म्हणले नाही ग पार्वती, मी काय करतो साप घेऊन जात नाही जरा गळ्यामध्ये, साप तुझ्यापाशी ठेवून जातो आणि जातो. म्हणले अहो तुम्ही कसंही रूप धारण केलं तरी भोले बाबा तुम्ही ओळखूयात नाही. म्हणली पार्वती असा जोग्याचं रूप धारण करतो आणि जोग्याचं रूप धारण गोकुळामध्ये जातो. आता सांगतात भोले बाबांनी असं सुंदर जोग्याचं रूप धारण केलं आणि धारण करून आता निघाले गोकुळाकडे, नंद महलाकडे, कैलासावरून. एक जोगी आयो रे तेरे द्वार, एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का. एक जोगी आयो रे तेरे द्वार, दिखा दे मुख लाल का.
जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का हो मैया दिखा दे मुखलाल का। एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का। तेरे पलने में तेरे पलने में तेरे पलने में पागल दिखा दे मुखलाल का। एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का हो मैया दिखा दे मुखलाल का। न गोंधळ करता सगळेजण खाली बसून घ्या, जेणेकरून झाकी व्यवस्थित तुम्हाला सगळ्यांना बघता येईल, न गोंधळ करता। खाली बस खाली। आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का। एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का हो मैया दिखा दे मुखलाल का। तेरे पलने में तेरे पलने में पागल दिखा दे मुखलाल का। एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का। यशोदा मैया गोकुळामध्ये नंदबालामध्ये अवस्थेला जेव्हा लालाला खेळवत होत्या, सांगतात जोगी बाबांना भोले बाबांना ठरवलेलं होतं की मला दर्शनाकरिता जायचं आहे माझ्या लालाच्या माझ्या देवाच्या। आता दर्शनाकरिता जायचं म्हटलं, जर भोले बाबांनी खरोखर स्वतःच्या रूपामध्ये जर दर्शन दिलं असतं तर गोकुळामध्ये सगळी गर्दी देवाच्या दर्शनाला धावली असती। आता सांगतात वेशांतर केलं भोले बाबांनी आणि वेशांतर केल्याच्या नंतर आता निघाले आहे देवाच्या दर्शनाकरिता या भोले बाबा। एक जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुखलाल का हो मैया दिखा दे मुखलाल का। तेरे पलने में है पालन दिखा दे मुखलाल का। एक जोगी
आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का। संत जेव्हा जोगी बाबा भोले बाबा आले आणि भोले बाबा आल्याच्या नंतर गोकुळामध्ये नंद बालवाच्या दिशेने आले। मला दर्शन घ्यायचं आहे विचारत आले, अरे नंद बाल कुठे? नंद बाल जरा मला सांगा कोणत्या दिशेने आहे? विचारतात भोले बाबा कुठे नंद बाल? सांगितलं तो तिकडे त्या बाजूने आहे ना, तिथे नंद बाल आहे। आली नंद बालामध्ये आणि बाहेर म्हणतात भिक्षामध्ये हे मध्ये भिक्षामध्ये आणि भिक्षामध्ये म्हणून आवाज देत आहे। यशोदा मैया भिक्षा घेऊन बाहेर आली, कोण आला याचे विचाराला अगोदर गेली आणि याचे काला म्हणतीये भोले बाबांना। लिए अखियों में प्यास जोगी तेरे अरदास बड़ी दूर से आयो लेके दर्शन किया। लिए अखियों में प्यास जोगी तेरे अरदास बड़ी दूर से आयो लेके माई आई सोना माई आई सोना समझो बेटा दिखा दे मुख लाल का। मुख जोगी आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का। दिखा दे मुख लाल का। यशोदा मैया गेली दारामध्ये आणि बोलत आहे भोले बाबांना की काय भिक्षा हवी सांगा। भोले बाबा म्हणतात अरे तुझ्या घरामध्ये जो लाला आहे ना जन्म घेतलेला, ज्याला बघण्याकरिता सगळं त्रिभुवन व्यापूळ आहे, त्याला जरा मला दाखवतेस का? यशोदा मैया म्हणली नाही रे, माझा लाला मी तुला दाखवणार नाही। भिक्षा मग काय पाहिजे? थांब जरा, तुझ्यासाठी मी आतून जाऊन धनधान्य घेऊन येते। यशोदा मैयाला म्हणतात भोले बाबा अगं खूप लांबून आलोय ग, आस घेऊन दर्शनाची देवाच्या एवढी आस आहे, आशा आहे, दाखव ना तुझ्या लालाला। यशोदा मैया आत जाते आणि आता भिक्षा घेऊन येत आहे, जे सुपामध्ये ठेवलेलं आहे सुपामध्ये भिक्षा घेऊन येत आहे आणि घे धनधान्य घे। रख ले हीरे मोती तेरे ये पत्थर किस काम के लिए। रख ले हीरे मोती तेरे ये पत्थर किस काम के मेरे। जो भी हो गया हो गया माला माल निरख मुख लाल का। जो आयो रे तेरे द्वार दिखा दे मुख लाल का। हो मैया दिखा दे मुख लाल का। जेव्हा यशोदा मैया सुपामध्ये घेऊन गेली धान्य, भोले बाबाने सांगितलं अगं यशोदा हे धनधान्य माझ्यासाठी माती मोल आहेत का? दगड माती जसं आहे तसं हे तुझं धान्य तुझं धन आहे माझ्या घरी। अगं हे नको मला, तो जो पाळण्यामध्ये तुझा लाला खेळतोय ना तो दाखव। यशोदा मैया म्हणतीये की अरे त्या लालाला जर मी तुझ्या घरीचा घेऊन आले तर माझा लाला किती वेळ घाबरेल, मी काय दाखवणार नाही पण तुला माझा लाला। आता खूप विनंती करते, देवाने विचार केला, कन्हैयाने विचार केला की माझ्या शिवांना माझी मैया काही मला भेटू देणार नाही। आता देवाने असं जोर जोरात रडायला सुरुवात केली, खूप रडायला लागले ते। यशोदा मैया आपल्या ओठीने नजर काढतीये, माझ्या लालाची नजर उतरू दे रे बाबा, पण देव काय रडायचे राहिनातच। तेवढ्या ती सखी आली आणि सखी यशोदा मैयाला म्हणायला लागली अगं यशोदा तुला माहिती नाही तो जो जोगी बाबा आलाय ना दारामध्ये नक्कीच त्यानं काहीतरी लालाला केलं असेल बाहेर, पण तुला सांगते त्याचे एवढं हुशार कोणी नसत। एक काम कर, त्याच्या हातामध्ये तू काय कर आपल्या लालाला देऊन टाक
आणि त्याच्या हातात जर दिला ना तर आपल्या लालाची नजर पण निघू शकते. तो हुशार दिसतोय मग अलख निरंजन म्हणतोय. अगं तो हुशारच असावा. तू नजर काढते तरी नजर उतरत नाही. एक काम कर, लालाला घे आणि त्या जोगी बाबाच्या हातामध्ये देऊन टाक. आता यशोदा मैया जातीये आणि लालाला हातामध्ये भोले बाबांच्या देते. जोगी आयो रे देवा दिखा दे मुख लाल का. जोगी हो गया लाला निरत मुख लाल का. जोगी आयो रे देवा दिखा दे मुख लाल का. हो मैया मुख लाल का. हो मैया दिखा दे मुख लाल का. जेव्हा भेट झाली शिवांची आणि कन्हैयाची, ती भेट बघितली आणि जे लाला जोजनात रडत होते ते लाला एका क्षणामध्ये शांत झाले. त्यांचा देव अशा हसत किलकारा मारायला लागली. एवढ्या किलकारा मारायला लागली. भोले बाबा खुश झाले, आनंदी झाले. भोले बाबा यशोदा मैयाच्या दारामध्ये नाचायला लागले. अरे माझ्या लालाची भेट झाली, माझा कन्हैया मला दिसला, माझा देव जन्म झालेला देव मला दिसला. आनंदीच झाली भोले बाबा. यशोदा मैया आनंदीच झाली. अरे बरं झालं रे बाबा, बरं झालं. अरे तुझ्यामुळे माझा लाला रडायचा थांबला रे, रडायचा थांबला. धर बरं, घे बरं झाला. माझ्या लालाला आशीर्वाद दे बरं अजून एकदा. अरे यशोदा मैया जी नको नको म्हणत होती ती आज होऊन लाला भोले बाबांच्या हातामध्ये द्यायला लागली. भोले बाबा कन्हैया एकमेकाकडे बघतायत आणि हसतायत. आनंद झालेला आहे. भोले बाबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत. काय आनंद होता शिवांची आणि आज कन्हैयाची भेट झालेली होती. सगळा आनंद गोकुळवासी बघत होते, भरभरून आशीर्वाद देत होते, भरभरून आनंद करत होते. आनंद झाला. आता देव समाधानी झाले आणि आता यशोदा मैयाच्या हातामध्ये देवांना दिलं आणि सांगितलं, मैया अगं नशीबवान आहेस, त्रिभुवनाचा पालन हरता तुझ्या घरामध्ये जन्मलेला आहे यशोदे, तू धन्य आहेस. आणि सांगतात भोले बाबांनी आता छान असं भजन सुरू केलं आणि छान भजन म्हणतायत त्या काली कमलीवाल्याचं. सुंदर असं या आपणही कन्हैयाच्या नावाचं सुंदर भजन करूया. सगळ्यांनी छान भोले बाबांसोबत आपण सगळेजण मिळून टाळी वाजवत भोले बाबांच्या भजनामध्ये आनंद घेत, ज्याला नृत्य करामध्ये नृत्य करत, टाळी वाजवत भजन करत आज भोले बाबा स्वतः नाचतायत देवाच्या भजनात, तर आपण किती नाचावं. या सगळ्यांनी छान भजन करत. काली कमली वाला, अरे काली कमली वाला मेरा यार है. अरे काली कमली वाला मेरा यार है. और मेरे मन का मोहन तू दिलदार है. हो काली कमली वाला, काली कमली वाला मेरा यार है. और मेरे मन का मोहन तू दिलदार है. मेरा यार है. काली कमली वाला मेरा यार
Hey